रिपोर्ट्स येईपर्यंत मी शांत बसेन, पण रिपोर्ट्समध्ये काय येतंय त्यावर पुढचं सगळं अवलंबून आहे. अहो कोण आहे? सरकार सरकार तुम्हाला थोरल्या सरकारने लागलीच बोलवले. हा हा आलो की जा. वय ऐका की आई साहेबांनी संशय आला असेल काय? हे बघा, तुम्ही आधी जाऊन बघा. उगाच सुतावरून स्वर्गाची परीक्षा कशाला? स्वर्गात जाणार नाही तर काय माणूस हे असलं काय तर तुम्ही पण ना मी आई साहेबांनी जेवढं ओळखतो ना त्याच्यावरून मला असं वाटतं हो आई साहेबांनी खरं तर डाऊट आला असेल पण तुमचं पण कौतुक करावं तेवढं थोडं हो. मला असं वाटतं की मला आयुष्यात जे जमलं नाही या घरात राहून ते तुम्ही कसं जवळजवळ इतिहास रचलाय तुम्ही या घरात. झेंडा लावलाय, चिखला दुरळा पाण्यात काढलाय तुम्ही. मानलं पाहिजे तुम्हाला. खरंच डिरिंगची दाद दिली पाहिजे. मला खरंच कौतुक वाटते माहिती आहे काय, मानलं पाहिजे. पण तुम्ही हवेत जाऊ नका मास्तरीनबाई. हे झालं तेवढं लई झालं. आता ह्याच्यापेक्षा जास्त डिरिंग दाखवायला जाऊ नका, नाहीतर सगळं अंगाशी येणार तुमच्या बी आणि माझ्या बी. समजलं नव्हतं? मी हात जोडून प्रार्थना करतो. बास झालं आता. आणि आता जगातल्या सगळ्या देवासनी तुम्ही एवढीच प्रार्थना करा, आई शपथ आई साहेबांनी संशय आलेला नसून दे लागता. हो इथं गप गारवानी बसा. थंडगार बसा की इथं पडा की जास्त नाही. कशाला धडपड करायला लागलाय? बरं ते नव्ह मी काय म्हणतो, मास्तरीन बाई एक दवाखान्यात घेऊन गेले तुम्हाला. तुम्ही बी कशाला गेला त्यांच्या संग? हा ही गोष्ट जर आई साहेबांनी कळली असती, मास्तरीन बाईंचे काय हाल केले असते त्यांनी तुम्हाला कळत नाही. हा तुमच्यामुळं मास्तरीन बाईंच्या गळ्याला जर फास लागला ना मी खपवून घेणार नाही. ती आमची बायको आहे, 7 जन्माची गाठ आहे आमची. हा तुमच्यामुळे जर त्यासनी त्रास झाला आयुष्यात माफ करणार नाही मी तुम्हाला. एवढं लक्षात घ्या सूर्यवंशी. काय हळवे तू त्या समजून घ्या की जरा. कळत नाही त्यासनी काही. तुम्ही नका वाटेल जाऊ त्यांच्या. तुमच्यामुळे जर त्या गोत्यात आल्या का नाही मला चालणार नाही एवढं ध्यानात घ्या. काय बोलू नका तुम्ही. काय हेव करून काय बोलता मला काय कळत नाही. तुमचं बोलणं बी कळत नाही आणि तुमचं वागणं बी मला कळत नाही. फक्त मी सांगतो तेवढं इथं करून घ्यायचं. तुमच्यामुळं मास्तरीनबाई ह्या गुताड्यात गावल्या नाही पाहिजेत. तेवढं करा. मी इथं बसून घ्या. हॅलो दादा. हां मी अधिपतींना सगळं खरं खरं सांगितलंय. हां तुम्ही पण त्यांना खरं खरंच सांगा. सरकार चिडले का? नाही चिडले असं नाही. म्हणजे चिडलेच नाही, चिडले नाही, पण त्यांना थोडीशी काळजी वाटत होती म्हणून रागवले. पण बाकी काही बोलले नाही. तुम्ही मात्र त्यांना सगळं खरं खरं सांगा, कारण त्यांना माहिती आहे उगाच तुम्ही खोटं बोलता असं नको व्हायला. वय वय बोलतो समजा खरं. मोठं सरकार बरं आहे ना? हो, आता रिपोर्ट्स आले की सगळं क्लिअर होईल बाकीचं.
रिपोर्ट सगळे नॉर्मलच येणार आहेत, बघा तुम्ही वहिनी. तसंच होऊ दे. अहो तसंच होणार. आता मोठे सरकार देवाचं किती करतात, देव त्यांचं समज चांगलं करण बघा. मलाही तसंच वाटतं. एनिवे मी फोन करते तुम्हाला नंतर. बाय. बरं. आईसाहेब काय झालं? बांगडी फुटली काय आता? आओ बांगड्या फुटल्या असं म्हणू नये, बांगड्या वाढवल्या असं म्हणावं. पण काय लागले काय ते? केवढं लागले? नाही नाही काय फारसं काही नाही हो, सोडा. हल्ला गेला का त्यानं परत? नाही नाही तसलं काही नाही हो, सोडा सोडा. आपल्या घरात काय चाललंय ते तुम्हाला माहित नाही वय? काय झालं? तुम्हाला काहीच माहित नाही काय? आत्ता आलो फॅक्टरीतनं मी. तुमच्या डोसकेला तसे पण लई व्याप आहेत. म्हणलं तुम्हाला कुठं टेन्शन द्यायचं, पण काय हे काम तुमच्याशिवाय दुसरं कोणी बी करू शकणार नाही. कसलं काम? उद्याच्या उद्या मोठ्या मालकांच्या खोलीत ते CCTV काय ते असतं ना, कॅमेरा, ते लावा खोलीत, खोलीच्या बाहेर. आणि ते समजा आम्हाला फोनवर बघता येईल अशी सिस्टीम काहीतरी लावा. घरात काय घडतंय, कोण येतंय, कोण जातंय, हे समजा आम्हाला फोनवर दिसलं पाहिजे. पण असं अचानक तुम्ही का कराल? एवढ्या वर्षात जे झालं नव्हतं ते आज झालंय. आमचा तर विश्वासच बसत नाही, हे समज झालं कसं? काय झालं आईसाहेब? काय झालं असेल असं तुम्हाला वाटतंय? काय सांगू शकत नाही. आम्ही सांगतो काय झालं ते. यात सुनबाईंचा काय हात आहे काय? काय हो, काय झालं? काय काय सांगा की तुम्ही. आज तुमच्या वडिलांनी त्यांच्या खोलीतले समदे पडदे काढून फेकले. खिडक्या उघडल्या. जणू काही ते घरातून बाहेर पडायचा प्रयत्न करत होते. त्यांच्यात एवढी शक्ती आली कशी? त्यांनी हे केलं कसं हे आम्हासनी माहित नाही, पण आम्हासनी त्यांच्या तब्येतीची लई काळजी वाटते. म्हणून आता त्यांच्या मनातल्या विचारांना आम्हाला थांबवावं लागल. आणि म्हणूनच आजपासून स्वतः जातीनं आम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार आहोत. अधिपती जमल ना हो उद्याच्या उद्या कॅमेरे बसवून घ्यायला? हा हा ते करतो घ्या मी. हा. पण तुम्ही त्याचा एवढा विचार करूच नका, तेवढ्या लेवलचा माणूसच नाही आहे तो. असं नका बोलू अधिपती. ते कसे बी वागले तरी तुमचे वडील आहेत. काय बी झालं तरी आम्ही आमच्या कर्तव्यात कमी पडणार नाही. उद्या काय बी झालं तर त्या माणसांना बोलवा आणि ते कॅमेरे लावून घ्या. हा आणखीन एक, जवळ त्यांच्या खोलीत कॅमेरा लागत नाहीत तवर ही गोष्ट कुणाला बी सांगायची नाही, अगदी सुनबाईंना पण नाही. त्यासनी सांगितलं तर काय, त्याला काय होतंय? त्यासनी सांगितलं तर काय तसं प्रॉब्लेम नाही. म्हणजे आम्हाला प्रॉब्लेम हाय. त्या या घरात आत्ता आल्यात, त्यांना आपल्या घरातल्या पद्धती माहित नाही. अधिपती तुम्हाला आमची शपथ आहे, जवळ यांच्या खोलीमध्ये कॅमेरे लागत नाहीत तवर सुनबाईंना यातलं काय बी सांगायचं नाही. पण खोलीच्या आतमध्ये कॅमेरे कशाला? कारण आम्हाला कळायला पाहिजे आम्ही नसताना त्या खोलीत काय काय घडतं, कोण येतं, कोण जातं, काय बोलणं होतं. आणि दुसरं म्हणजे ते आजारी आहेत, हा त्यांना काय कमी जास्त झालं तर आम्हाला कळायला न ग काय? होय. मग आता उद्या सकाळ सकाळच हे काम करून टाका अधिपती. ठीक आहे.
जावा आता, आराम करा, दिवसभर दमला असाल. हां. जाव. हिरा, अगं हे काय कसलं सेलिब्रेशन आहे हे? एक मिनिट, मी तुझं बर्थडे विसरलोय का? सॉरी सॉरी सॉरी. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. थँक्यू थँक्यू थँक्यू. माझा बर्थडे नाहीये आज. तुझं बर्थडे नाहीये? मग आपलं लग्न पण झालं नाही, मग लग्नाचा वाढदिवस पण कुठला आहे? माझा बर्थडे ही नाहीये आणि लग्नाचा वाढदिवस ऑब्व्हियसली नाहीये. अगं मग हे काय, कशासाठी आहे सेलिब्रेशन? थांब. आर्थिक वाढदिवस येस. म्हणजे? थांब सांग. आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये वाढ झाल्याबद्दल म्हणून आर्थिक वाढदिवस. ओ माय गॉड, हे मॅडमनी दिलेत? नाही दिले नाहीये, मी डोकं लावून काढलेत. ओ मेरी होशियार गर्लफ्रेंड. ताईला घरातून बाहेर काढायचं. काय बोललीस? अरे ताईला घरातून बाहेर काढायचंय. अगं पण कसं? त्याचाच आता विचार करायचा आहे मला. आपण हे सगळं जर असं करायचं असेल ना, तर आपल्याला वेळ वाया घालून नाही चालणार. आपल्याला कृती करावी लागेल, तेही फास्ट. कृती करू रे नंतर. आधी आपला आर्थिक वाढदिवस सेलिब्रेट तर करूयात. चल. आर्थिक वाढदिवस. चल. हा, एक मिनिट. आर्थिक वाढदिवस आहे ना? हो. मग सेल्फी तर झालाच पाहिजे. अरे डन डन. अधिपती बोला ना काहीतरी, केव्हापासून गप्पा आहात? काय झालं? मॅडम काही म्हणल्या का? त्यांना संशय आलाय का? संशय तर आलाय त्यासनी. तुम्हाला असं कशावरून वाटतंय? त्यांनी जे मला करायला सांगितलं की नाही, त्याच्यावरनं मला वाटतंय. काय करायला सांगितलंय? ते नाही सांगू शकत. म्हणजे? नाही, खरंच नाही सांगू शकत. पण का असं? मी शब्द दिलाय आईसाहेबांनी, मी कुणाला काही सांगणार नाही म्हणून. एवढं काय सिक्रेट आहे? अहो आता आहे तर आहे. पण मग तुम्ही लग्नात मला वचनं दिली होती त्याचं काय? तुम्हीच म्हटला होतात ना, सारखं सांगता मला, आयुष्यभर वचन पाळेन, खोटं बोलणार नाही. मग हे असं का? कसं आहे, जो माणूस आईचा शब्द पाळू शकत नाही ना, तो कुणाचा शब्द पाळत नाही. हो, बरोबर आहे अधिपती, पण मला काहीतरी सांगा ना. नाही मास्तरीनबाई, प्लीज म्हणालोय ना. पण नका विचारू आम्हाला काही. मास्तरीनबाई, मी आईसाहेबांचा शब्द नाही मोडू शकत. पण फक्त एवढं सांगतो, आता इथून पुढे 4 वाजता सूर्यवंशीच्या खोलीत माशी जरी हल्ली ना, आईसाहेबांनी कळणार. सांभाळून राहा. म्हणजे त्यांनी खोलीत सीसीटीव्ही लावायचं ठरवलंय का? कळलं मला, हेच असणार. तुम्हाला कसं काय कळलं? हो, त्यात काय रॉकेट सायन्स आहे. मॅडम ना त्यांच्या खोलीत काय घडतंय ते दिसणार, म्हणजे कॅमेरा लागणार ना त्यांच्या खोलीत, बरोबर ना? हा, मग एवढ्या चढदिशी कसं कळलं तुम्हाला? तुमचं शिक्षण आहे म्हणून का डोसका आहे म्हणून? दोन्ही आहे म्हणून. नुसतं डोकं किंवा नुसतं शिक्षण असून फायदा नाही. डोकं हवंच, पण त्याला शिक्षणाची जोड असली की डोकं कसं वापरायचं हे कळतं.
डोकं आणि शिक्षण असल्याने फक्त आणि फक्त फायदाच होतो. सरकार हे कॅमेरेवाले घेऊन आलो बघा. हा ठीक आहे, नमस्कार. पण हे अचानक का? भावा म्हणजे प्रकरण काय नक्की? हे सीसीटीव्ही कॅमेरा वगैरे? तुमची कृपा, दुसरं काय. काल लई धाडशी खेळ करायची हुक्की आलती तुम्हाला, आहे की नाही? बोलतो मी तुमच्या संग नंतर. हा दादा तुम्ही बसा, आतमध्ये बसून घ्या, मी तुम्हाला सांगतो येऊन काय काय करायचं, नियोजन कसं कसं लावायचं. ठीक आहे सर. बसा, आलो. डोसक्याचा भाग आहे का नाही? हा डोसक्यात काय मेंदू आहे का नुसती कवटीच आहे? ओंक्या सॉरी भावा. अरे काय सॉरी काय ओंक्या? चुकलं. आई चुकलं ग, बस तू रव्या. ओंक्या तुला मी शहाणा समजत होतो. शहाणा म्हणताना असं आडग्यावनी का वागालीस रे? तू जाऊन त्यांच्या बेडवर झोपलीस का? डोसक्याचा भाग आहे तुला कळलं असतं म्हणजे कसा बद्या मार दिला असता तुला. हा आणि रव्या तू मास्तरीनबाईं संग दवाखान्यात गेलेस, त्यांनी एक मदत मागितली, तुला कळते का नाही? तुम्हाला डोकी आहेत का नाही तुमची स्वतःची? आई साहेबांना जर कळलं असतं ना, आई शपथ इथं बांगला खोदून इथंच गाडलं असतं दोघांना. आज एक कुणाला काय कळलं नाही, तुमचं नशीब चांगलं होतं. परत जर तुम्ही असं काही केलं ना, याद राखा. काय गुड मॉर्निंग. हे असलं काही या घरात चालत नाही. सॉरी. हे पण चालत नाही. काय ते? या घरात विंग्रजी चालत नाही. ओके. परत तेच, सॉरी सॉरी. परत तेच. सुनबाई तुम्ही हे सगळं मुद्दामून करताय काय? एक गोष्ट 1000 वेळा सांगितली तरी परत परत तेच तेच करताय. आमच्या रांगड्या भाषेत याला काय म्हणतात माहित आहे का? माहित आहे का याला काय म्हणतात ते? माहित नसेल तर माहित करून घ्या. आमच्या रांगड्या भाषेत याला आडगं म्हणतात. समोरच्याचं म्हणणं ऐकायचंच नाही, आपलंच म्हणणं खरं करायचं. नाही नाही मॅडम, असं नाहीये. ऐकते मी, ऐकेन. तुम्ही ऐकलं असतं तर या घरात शाळा सुरू केली नसती, नाव इंग्रजीचा फवारा मारला असता. तुमचा हा आडगेपणा बंद करा. ज्या घरात पोरगी लग्न करून येत्या तिथल्या सगळ्या गोष्टी तिनं शिकायच्या असतात. तेव्हा या घरच्या रीतीभाती पटशिरी शिकून घ्या, अंगवळणी पाडून घ्या. आणि तुमचं ते शिक्षण मधी मधी आणू नका. आमची ही रांगडी भाषा शिकून घ्या, कारण हिथं तीच बोलली जाते आणि बोलली जाणार. कळलं काय? हो मॅडम. आणि अजून एक, आम्ही तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, आम्ही देवी समोर असताना तुम्ही तिथं यायचं नाही म्हणून. हो, मी तुमचं होण्याची वाट बघत होते मॅडम, म्हणूनच मागे थांबले. आमच्या देवीचं तुम्हाला काय एवढं? ताई, देवी आपल्या सगळ्यांची आहे ना? या घरातलं सगळं आमचं आहे. या घरातली एक एक गोष्ट आमची आहे, एक एक माणूस आमचा आहे. ही देवी आमची आहे, मोठे मालक आमचे आहेत आणि आमचा लेख बी फकस्त आमचा आहे. कारण या घरासाठी आम्ही लई खस्ता काढल्यात. 25 वर्ष घालवलेत आम्ही या घरासाठी. ती 30 ना? 30 वर्ष ना? काय म्हणल्यात? म्हणजे अधिपतींचं वय आता 29 आहे. त्याआधी 1 वर्ष म्हणजे 30 वर्ष झाली ना? हेच करता तुम्ही. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना व, आडगेपणा करू नका. तर आमचं गणित काढलं तुम्ही. नाही नाही, तसं नाही. तुमचं शिक्षण तुमच्या पाशी ठेवा. या घरात त्याची टिमकी वाजवू नका. निघा आता. तिकडे कुठं चाललात?
देवीला नमस्कार करायचा होता. आमच्या देवीला तुमच्या नमस्काराची गरज नाही. मॅडम, काय मराठीत सांगितलेलं कळत नाही तुम्हाला? माझं काही चुकलं का? नाही, आमचं चुकलंय. तुम्हाला या घरात आणून आमचं चुकलंय. असं का बोलताय मॅडम? माफ कर देवी. दुरून नमस्कार करते, तो गोड मानून घे. आणि आज अधिपतींच्या बाबांचे रिपोर्ट्स नॉर्मल येऊ दे प्लीज.